सकाळ सकाळी चिमणी खेळत बसली होती. मग काय घेऊन टाकले, अहो आवडले म्हणून घेतले. मग आता कढई घेतले तर त्याचं उद्घाटन करायला नको का? मला दम पडत नाही ना. तसं स्पेशल काय बनवणार नव्हते, जी भाजी दुसऱ्या कढईत बनवणार होते तेच म्हटलं आता ह्या कढईत बनवावी. त्यासाठीच मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आणि मी काय काय भांडी घेतलेत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर चहा बनवण्यासाठी हे छोटंसं पातेल आहे, एकदम जाड आहे. नंतर दुसरी म्हणजे ही कढाई खूप जाड आहे आणि तवा सुद्धा माझा खराब झाला होता, मग तो पण घेतला कारण बनवायला लागत आहे सारखं काय ना काय. आणि हे सगळं खूप जाड आहे आणि हे फक्त ना मला 500 रुपयाला पडलं. मला तर वाटतंय त्यानं खूप स्वस्त दिलं कारण का तर खूप जाड आहे सगळं. जाऊ दे, इथं मी तेलामध्ये जिरे आणि कांदा टाकून परतून घेतला आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद मिरची पावडर सगळं टाकून मिक्स करून घेतले आणि नंतर टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून परतून घेतले. टोमॅटो चांगला ना मसाल्यामध्ये शिजवून घेतला आणि नंतर शिजवलेला अख्खा मसूर त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी सुद्धा टाकलं आणि मस्त असा कोल्हापूरचा फेमस ना अख्खा मसूर तयार झाला. इथे चिमणी ना दरवाजाला पकडून अशी मस्त उभा राहिली होती बघा, केवढी मोठी दिसत आहे. खरंच चिमणी बघता बघता मोठी होत चाललेली आहे आणि तिचे नखरे सुद्धा खूप जास्त वाढत चाललेले आहेत.